अलभ्य लाभ, अलभ्य लाभ, अलभ्य लाभ. वा वा. देवीच्या मंदिराच्या बाहेर देवीचं दर्शन. वा 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 वा. मला 100% खात्री होती तू इथंच भेटणार. हरिभाऊ दर्शनाला आलात ना? अहो मग दर्शन करा की. मी तुझ्या दर्शनाला आलोय. म्हणजे म्हणजे खास तुला भेटायला आलोय. मला का? तुला माझ्या संग आता यायचंय. चल. अहो पर कुठं? अगं अशी घाबरू नकोस. मी काय तुला इथून पळवून न्यायला नाही आलो. वाड्यावर घेऊन जाय आलोय. काय राव साहेबांनी ना तुला बोलिवलंय वाड्यावर. रावसाहेबांनी का बोलवलंय? नाही म्हणजे कालच. आता का कशासाठी किंतु परंतु हे समजा त्यांच्यामुळे त्यांना विचार. हा चल जायचं. प्रतापला अशा अवस्थेत नाही बघवणार मला. काय खात असेल, कसा राहत असेल. मोठे मालक रमा तू? मीच बोलवलं तिला. ये बस बस, घाबरू नकोस. आतापर्यंत तू या घरात कामवाली म्हणून येत होतीस. आज तू घरात पाहुणे म्हणून आलीस. म्हणून तुला बस म्हणून सांग. चहा घेणार? चहा कॉफीचं बघा. नाही नको. अरे त्यात काय, इतके दिवस तू इकडे पाहुण्यांसाठी करत होतीस, आता पाहुणे म्हणून आली आहेस. ओके, घाबरू नकोस. तुला काय वाटलं मी तुला इथे ओरडायला धमकी द्यायला बोलवलं? नाही. तुम्हाला समजावताना माझ्याकडनं एक चूक झाली. ती चूक सुधारण्यासाठी तुला बोलवलं. बस. घे घे, लाजू नकोस. यातले हवे तेवढे पैसे घे. कोणाकडेही बघू नकोस. तू कितीही पैसे घेतलेस, तुला इथलं कोणी काहीही बोलणार नाही. अगदी सगळी बॅग घेतलीस तरी चालेल. हे पैसे घेतल्यानंतर आम्ही तुझ्याबद्दल काय विचार करू याचा अजिबात विचार करू नकोस. हे पैसे उचल आणि निघून जा. घे. अगं घे ना. काय दातखिळ बसले का एवढे पैसे बघून? उचल. थांब. लाज वाटते पैसे उचलायला? मी देतो ना तुला. मी उचलतो तुझ्यासाठी पैसे. घे घे ना. घे, किती हवे तेवढे पैसे घे आणि सोड माझ्या प्रतापचा पिच्चा. सोड. विसरून जा त्याला. या पैशासाठीच गळ्यात पडली होतीस ना त्याच्या. मग आता कशाला नाटक करते? घे ना, घे. आता जी प्रतापची अवस्था झाली आहे ना, ती तुझ्यामुळे. याला सर्वस्वी तूच जबाबदार आहेस.
आणि याच्या पुढेही तो रस्त्यावर जो येणार आहे ना त्यालाही तूच जबाबदार असणार आहेस, लक्षात ठेव. नाही, मला नकोय. काम काही नकोय. मग हे सगळं नाटक कशासाठी केलं होतंस? या पैशासाठीच केलेलंस ना? आमची प्रॉपर्टी हवी होती ना तुला आणि तुझ्या मामीला. म्हणूनच हे नाटक केलेलंस ना? बरोबर होतं तिचं नाटक. बाचीला सोडायचं आमच्या घरात, प्रेमाचं नाटक करायला लावायचं आमच्या प्रतापरावांबरोबर आणि नंतर सगळी इस्टेट हडप करायची. लक्षात ठेव, मी अजून आहे या घरात. तुमचे डाव कधीच यशस्वी होऊ देणार नाही मी. आणि मी जे ठरवलं तेच ठरतं. तुझ्या मामीने जे प्रतापरावांना पैसे कमवण्याचं आव्हान दिलंय ना, मी कधीच पूर्ण होऊ देणार नाही. मी माझी सगळी ताकद पणाला लावेन आणि प्रतापला तुझ्यापासून दूर करेन. बघ तू. घे ना, घे. किती हवे तेवढे पैसे घे आणि सोड माझ्या प्रतापचा पिच्चा, सोड. आता जी प्रतापची अवस्था झाली आहे ना ती तुझ्यामुळे. याला सर्वस्वी तूच जबाबदार आहेस आणि याच्या पुढेही तो रस्त्यावर जो येणार आहे ना त्यालाही तूच जबाबदार असणार आहेस, लक्षात ठेव. काय झालं तुम्हाला? तुम्ही रडताय का? रमा, तुम्ही घाईत कुठे चाललात? रमा, थांबा. काय झालंय? का रडताय? रमा, कसं आहे रमे, म्हणजे मला आधी वाटायचं की तू आणि प्रतापराव एकमेकांसाठीच बनलेले, म्हणजे तसंच आहे. मला अजूनही वाटतं की तुमच्या दोघांचं लग्न व्हावं. कसं आहे ना रमे, हे सगळं प्रत्यक्षात बघितल्यावर म्हणजे बघ ना, तुला प्रतापरावांना किती त्रास होतोय. तुम्ही दोघं तरी किती आणि कसं सहन करणार आहे सगळं? नाही, आता तू जे मला सगळं सांगितलंयस ना, ते सहन करायची ताकद तुझ्यात कुठून आणि कशी येते ना हेच कळत नाही मला. रमे, अगा अपमानावर अपमान चालू आहे, सतत लायकी काढली जाते, पुढचा रस्ता एवढा खडतर आहे हे तुला दिसतंय, तरी सुद्धा तुला मला काय म्हणजे तरी सुद्धा तुला या सगळ्या गोष्टी पुढे न्यायच्यात नाही. म्हणजे कसं आहे रमे, भाऊ म्हणून मला असं वाटतं की नाही, म्हणजे तुझ्या काळजीपोटी मला असं वाटतं की तू या गोष्टीचा विचार इथंच थांबवा. तू हे सगळं सोडून द्या. नाही म्हणजे कसं आहे बघ ना, की मी आता तू सांगितल्यावरती खूप विचार केला रमे. तुझी काळजी वाटण्यापेक्षा भीती वाटायला लागली रमे आता. म्हणूनच मला असं वाटतंय की मी या छोट्या बालकांना सोडून द्यावं. दादा, हे वाक्य बोलताना मी मनाला पीळ बसतोय. कसं सोडून देऊ त्यांना? मला जमणार आहे? प्रेमात एवढं पुढे आल्यावर कसं सोडून देऊ? छोट्या बालकांना सोडण्याचा मी स्वप्नात भी विचार करू शकत नाही. पिंट्या दादा, त्यांना इसरून जाणं म्हणजे माझं नाव रमा आहे हेच इसरून जाण्यासारखं बघ. त्यांना इसरणं म्हणजे आपण जगण्यासाठी श्वास घेतोय हे इसरण्यासारखं. त्यांना इसरणं म्हणजे जगण्याचं एखादं कारण इसरण्यासारखं. त्यांना इसरणं म्हणजे
मला भावना आहे हे विसरण्यासारखं आहे. मला सांग पिंटा दादा, मी माझ्या भावनांपासून दूर कशी जाऊ शकते? माझ्या भावना तर माझ्या सोबतच असतील ना. माझं त्यांच्यासाठीचं प्रेम कसं विसरू शकते? हे नाही सोडू शकत त्यांना. अरे डोळे मिटले ना तरी बी तेच दिसतात मला. ते जवळ नसले ना तरी बी प्रत्येक क्षण माझ्या जवळच आहेत असं वाटते. पिंट्या दादा, त्यांच्यासोबत जेवढे क्षण घालवलेत ना तेव्हा प्रत्येक वेळेस फक्त आणि फक्त भविष्याचा विचार केला. भविष्याचे स्वप्न पाहिले. आता ती कशी मोडू? तुझं मन मला कळतंय रमी, पण हा सगळा प्रवास कसं काय करणार तू? तुला खरं सांगू का पिंट्या दादा, त्याबद्दल आता काय करावं काही बी सुचत नाही. डोळ्यापुढे नुसता अंधार आहे. पण एक मात्र खरं, काय बी झालं तरी यातून नक्की काहीतरी मार्ग निघेल. नमस्कार रावसाहेब, कधी आलात? आत्ता चाललो म्हटलं गावातनं फेरफटका मारूया. गावातलं मंदिर, समाज मंदिर आणि इतर बऱ्याच ठिकाणी काय काम चाललंय म्हटलं बघूया जरा. अच्छा अच्छा, या ना मग, पूजा करायची असेल तर. नाही राहू दे, मनातनं नमस्कार केलाय आम्ही. आणि बाकी आम्ही गेल्यानंतर मग देवीला तुम्ही अभिषेक करा. हो हो चालेल. आणि आमचं अजूनही काही म्हणणं आहे, ते जर काही लोकांपर्यंत पोहोचवलं तर बरं होईल. सांगा की. सांगतो, पण त्याआधी मला सांगा, मंदिरामध्ये आपण आता धर्मशाळा वगैरे सुरू केली आहे का? नाही 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 म्हणजे मला सांगा, मंदिर कशासाठी असतं? गावातल्या लोकांचं मानसिक आरोग्य सुधारावं म्हणून आहे ना मंदिर. तिकडे कोणी आलं टाइमपास करायला, 5 मिनिटं बसलंय, ठीक आहे. पण जर त्या वाटसरूचा रात्रभर मुक्काम वाढला तर मंदिराची काय झालं? धर्मशाळा झाली की नाही? आज एक आलाय, उद्या दुसरा येईल, परवा अख्खा गाव इकडे धर्मशाळा मांडेल. चालेल का? इथं तुम्ही कशासाठी आहात? फक्त देवाला फुलं व्हायला? लक्ष कोण ठेवणार? व्यवस्था कोण ठेवणार इथली? हे आत्ताच लक्ष ठेवलं तर ठीक आहे, नाही तर नंतर गोष्टी हाताबाहेर जातात. लक्षात ठेवा, परत अशी चूक होता कामा नये. समजलं? बरोबर आहे रावसाहेब. आणि आमचं हे म्हणणं सगळ्यांपर्यंत पोचवा. हो हो रावसाहेब. तुम्ही काही सांगायची गरज नाही. मला इथे राहता येणार नाही हे कळतंय मला. मी जातो इथून. सगळीकडे कामासाठी शोधून आले, कुणी काम देणं झालंय. गरज असेल तेव्हा बोलवतील, तू नको काळजी करू. काय बोलवतील कळते, काय बोलवतील. असं अनपेक्षित नशिबात आल्यानंतर दुसरं काय होणार आहे? आई, आता तू सगळ्या गोष्टी रामान प्रतापरावांच्या प्रेमाशी आणून जोडू नका. नाही, मला नाहीच जोडायचे आहेत आणि मला विषय सुद्धा काढायचा नाहीये त्याचा. पण काम शोधायची वेळ ह्यांच्यामुळेच आले ना. मला वाटलं तू फक्त सुमीच तशी आहे, रमा नाही तशी. चुकलंच माझं. हिने तर पाठीत खंजीरच खोपासला. इतकं प्रेम केलं तिच्यावर, लाड केले तिचे, पोटच्या पोरीपेक्षा जास्त प्रेम केलं तिच्यावर. डोक्यावर घेऊन नाचत फक्त बाकी ठेवलं होतं, पण तिने सगळ्याचीच माती केली, नात्याची किंमत केली. मग तू
आणि सुमी चांगले पांग फेडताय आमचं बरं का. आई, रमान सुमीची बरोबरी करू नको. रमानं घर सांभाळलंय आपण, सुमीला मार्गी लावलंय तिने, त्या घरासाठी किती केलंय तिने. हा, आता तिने प्रतापरावांवर प्रेम केलं म्हणजे लगेच काय तिनं पाठीत खंजीर खुपासला असं नाही ना होत. आता हिचं प्रेम तुमच्या सगळ्यांच्या धाकामुळं तिला तुमच्या समोर नीट मांडता नाही आलं, तुझ्या भीतीमुळे तुला नीट सांगता नाही आलं. पण म्हणून याचा अर्थ तिनं सगळ्यांचा विश्वासघात केलाय असं तिच्यावर शिक्का मारणं चुकीचं आहे. तुला कळते तू काय बोलतोयस? अक्कल आहे का तुला? तिनं आवा काय बाहेर जाऊन प्रेम केलं ते बरोबर आहे. तिच्याशी मैत्रिणीसारखं वागलं तरी तिने सगळ्या गोष्टी माझ्यापासून लपून ठेवल्या ते बरोबर आहे. घे तिची बाजू, ती बिनधास्त घे. पण पुढे जाऊन काय काय होणार याची कल्पना आहे का तुला? मी कुठल्या बाबळी भरलेल्या खड्ड्यामध्ये उडी मारणारे माहिती का हिला? ते तुझ्या लक्षात आलेलं ना, तर समजावून सांग जरा, म्हणजे लक्षात ये. आई, रमा हुशार आहे, तिनं पुढच्या सगळ्या गोष्टींचा विचार केला असेल, मला खात्री आहे, अंदाज आहे मला. नाही रे पेंट्या, तिला कसलाच अंदाज नाही आलेला. रमावर सुमीपेक्षा जास्त प्रेम केलं मी, आणि आता जे काही बोलते ना तिच्या प्रेमापोटीच बोलते. पुढे जाऊन रमा कुठल्याही संकटात अडकू नये एवढंच वाटतंय मला. सरला, ए सरला, आलीस व्हय? काय ग, काही काम होतं का? घरी निरोप ठेवला होतास म्हणून भेटायला आले. होय, ये की आत बसून बोलू. अगं नाही नाही, इथंच बोल, वेळ नाही मला. काय नाही ग, काम शोधते, काय असेल तर सांगशील का? वय, वाड्यावरचं काम सुटलंय समजलंय मला. होय, म्हणूनच शोधते काम, पण कुठं मिळणार झालंय. तुला कुठं सापडलं तर सांगशील का? हा आताच एक जण विचारत होता, त्याला विचारून बघते मी परत. तुझं झालं तर फार बरं होईल बघ. बरं बघते मी आज. पण सरला, तुम्हाला ते काम चालेल की नाही माहिती नाही. का ग? म्हणजे तिथं कोण तरुण मुलगा नाही ना प्रेमाच्या जाळ्यात वडायला, प्रतापरावांसारखा. बरं चल, येते मी. झालं का काम रमे? वय काकू, झालंच. बरं, तुझ्याकरता एक दुसरं काम आणलंय. दुसरं काम बी आहे? वय, बरं केलं बघा तुम्ही. नाही म्हणजे दुसरं काम बी शोधून आणलं. सध्या कामाची लईच गरज आहे बघा. बरं सांगा, काय काम आहे ते? एका घरचं अंगण सारवायचंय. चालते की, देईन मी सारून. कोणाचं अंगण आहे मी जाते. त्यांचा माणूस आलाय, चल तुझी भेट घालून देते. वय, चला. हो दादा. चला. रमा तू बर निघायचं का? काय हो? हा? इकडेच उभी आहे ती काय? काय कामावर यायचंय का नाही का? मुहूर्त बघते ही. हा? नाही नाही, येतच आहे ती. काय ग रमा, काय झालं? जा की. अगं तूच म्हणालीस ना तुला कामाची लई गरज आहे. मग आता काय झालं? लई काम करायचे आहेत ना? वय, हे असं वय म्हणून इकडे उभं राहून काम होत नसतात, कळलं ना? मला लई काम आहेत, कळलं ना? चल ती शेणाची टोपली घेऊन चल लवकर. अगं बघतीस काय? चल लवकर. मालक, ते अंगण झाड आहे, तुम्ही मुलगी सांगितली होती ना बघा, तिला घेऊन आलोय मी. बोलव तिला. अगे मुली, अगे रमा, ये की इकडं. हा ये.
या अख्ख्या जगात तुला हीच नालायक व्यक्ती सापडली आपलं अंगण सारवण्यासाठी? अरे हिची लायकी तरी आहे काय आपल्या घरातल्या शेणाला तरी हात लावायची? नाही नाही मला अव काय झालं, ज्या बाईला सांगितलं होतं ना तिने हिला पाठवलं, त्यामुळं काय गे लायकी आहे तुझी? आहे लायकी? चल ते शेण आणि लाग सारवायला. आणि हे बघ, प्रत्येक कोपरन नीट सारवून घे. काय काही चालणार नाही.